नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. एक बातमी आली आणि ती चिंताजनक आहे. पहलगाम नंतर ऑपरेशन सिंदूर झालं आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सैन्याचा विजय झाला यात दोमत नाहीच. त्यासाठी सगळा देश आपल्या देशाच्या सैन्यापुढे नतमस्तक होतो. पण पाकिस्तानकडे अद्यावत असलेल्या F-16च्या विरुद्ध किंवा पाकिस्तानच्या मिसाईल ते जे आपल्याला लगातार हल्ले होत होते त्याचं रशियाच्या सुरक्षा व्यवस्थेने S-400 ने सगळं त्यांना नाकाम करून टाकलं. पण याच युद्ध स्थितीच्या वेळेला जो भारताचा सर्वात मोठा प्रश्न होता तो होता रॅफलचा उपयोग. रॅफल ही फ्रान्सच्या डेसॉल्ट कंपनीकडनं आपण विकत घेतलेली विमान. ही कंपनी डबाघाईला आली होती, अक्षरशः दिवाळखोर झाली होती. अशा वेळेला भारताने रॅफलला एक ऑर्डर देऊन त्यांना जीवनदान दिलं. रॅफलचा सौदा हा UPA सरकारपासून चालत होता. भारताकडे कमी असलेल्या विमानाची जी उणीव आहे ती भरून काढण्यासाठी जवळजवळ 125च्या वर रॅफलच्या विमानाचा सौदा UPA सरकार करत होतं. परंतु बरेचसे टेक्निकल पॉइंट होते आणि त्या टेक्निकल पॉइंटच्या खिचाताणीमुळे सौदा थोडा लांबला आणि त्यानंतर मोदी साहेबांचं सरकार आलं. मोदी जर्मनीला गेले, जर्मनीनंतर फ्रान्समध्ये गेले आणि एकाएकी रॅफलचं डील झालं. त्यांनी 125 सोडून फक्त 36च रॅफल पाहिजे आणि रेडीमेड घेतो आणि फार जबरदस्त अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये ते रॅफलचा सौदा झाला. त्यावेळेला रॅफल घोटाळा म्हणून भारतात फार मोठा गदारोळ झाला. पण त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की भाई रॅफलची किंमत ठरवण्याचं काम ही आम्ही करू शकत नाही, कारण त्यावेळेला हे सगळे सरकारी यंत्रणा सांगत होती की ते रॅफल जे जुनं होतं आणि नवं होतं याच्यामध्ये इतका बदल आहे आणि याच्यात आम्ही हे लावून घेतलं ते लावून घेतलं म्हणून किंमत वाढली. ठीक आहे, पण आता कळलं जे रॅफल UPA सरकार घेत होतं तेच आपल्या देशात आलं आणि त्याची जी कम्प्युटर प्रणाली आहे त्याचा एक सोर्स कोड असतो. त्या सोर्स कोड शिवाय आपण आपली मिसाईल, उदाहरणार्थ ब्रह्मोस सारखं मिसाईल ते रॅफलवर लोड करू शकत नाही. आणि तो सोर्स कोड फ्रान्सनी भारताला दिला नाही. तर मग हा सौदा बिना सोर्स कोडचा झाला कसा? आता सरकारचं म्हणणं आहे की फ्रान्स जर आता आम्हाला, म्हणजे रॅफलचा सौदा होऊन 2 वर्ष झाली, 2-3 वर्ष, त्यावेळेला पर्रिकर गोव्याचे दिग्गज नेता आपले रक्षा मंत्री होते, संरक्षण मंत्री. ते बाजारात भाजीपाला घेत असताना रॅफलचा सौदा झाला म्हणून जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तर संरक्षण मंत्री म्हणाले, बाबा मला तर काही त्या रॅफल बद्दल माहितच नाही. म्हणजे संरक्षण मंत्र्याला सुद्धा विश्वासात न घेता डायरेक्ट मोदीजींनी हा सौदा केला होता. आणि त्या सौद्यात जो मोठा बदल झाला तो हा की टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होणार होती आणि त्याच्यासाठी एक कंपनी, ऑफसेट कंपनी ज्याला म्हणतात, ती कंपनी पहिल्याच्या सौद्यात HAL होती, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड, भारत सरकारचा उपक्रम. भारतात HALच फक्त अशी कंपनी आहे जी विमानांच्या बाबतीत काम करते. बाकी कुठलीही कंपनी नाही भारतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये ना
पब्लिक सेक्टरमध्ये जे विमानाच्या संबंधित काम करते एव्हिएशन सेक्टरमध्ये. पण HAL ला डावलून तिथे अनिल अंबानीच्या कंपनीला ऑफसेट पार्टनर म्हणून घेतला, ज्या अनिल अंबानींनी आयुष्यात खेळण्याचं विमान सुद्धा बनवलं नव्हतं. डेसॉल्ट कंपनीनी आपल्या युनियन नेत्यांना म्हणजे युनियनला, कारण तिकडे युनियन लॉज असे आहेत, लेबर लॉज, की जर आपण आपला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करतो किंवा दुसऱ्या ठिकाणी विमानं बनवण्याला सुरू करू किंवा काही पार्ट तिथे बनवायला सुरू करू, तर आपल्या लेबर युनियनला विश्वासात घ्यायला पाहिजे. तेव्हा त्या लेबर युनियनला कंपनीने सांगितलं की भारत सरकारच्या आग्रहामुळे आम्ही अनिल अंबानीच्या कंपनीला ऑफसेट म्हणून पार्टनर म्हणून ठरवलं. आणि भारतात आम्हाला हे लोक सांगत होते की फ्रान्सची कंपनी HAL ला नको म्हणाली आणि अनिल अंबानीला हो म्हणाली. HAL स्ट्रॉंग बेसवाली कंपनी, HAL एक्सपिरियन्स्ड कंपनी, तिला नको. अनिल अंबानी जगातल्या कितीतरी देशात दिवाळखोरचं ऍप्लिकेशन टाकलं होतं, दिवाळीखोर झाला होता. त्या दिवाळखोर कंपनीला ज्यांनी कधी विमान खेळण्याचं नाही बनवलं, त्याच्यासोबत फ्रान्सच्या कंपनीने का करार केला असावा? असं अनिल अंबानींनी काय ऑब्लाइज केलं प्रधानमंत्र्यांना की त्यांनी अनिल अंबानींना घेतलं, की हा रॅफलचा सौदा फक्त अनिल अंबानीसाठी झाला होता? असे कितीतरी प्रश्न उठतात जेव्हा हे कळतं की सोर्स कोड शिवाय आपण रॅफलचा सौदा केला आणि रॅफेल आणले पण. आणि अशा युद्धाच्या वेळेला आता सोर्स कोड नसल्यामुळे आपण आपले मिसाईल त्याच्यावर लोड करू शकले नाही. आता असं म्हणतोय की आपण बाकी सौदे पण रद्द करायचे त्यांचे, रॅफलकडनं काही घ्यायचं नाही, डेस्टॉल्ट कंपनीकडनं. त्यांच्याकडनं जे आता नेव्हीसाठी आपण मोठी एक ऑर्डर दिली होती ती पण आम्ही कॅन्सल करू जर सोर्स कोड दिला नाही तर. मुळातच हा जेव्हा पहिला डील झाला त्यात सोर्स कोड का नव्हता आणि एवढ्या घाईत का करण्याची गरज होती? एवढी जास्त किंमत जी दिली ती कोणासाठी? आणि ऐन युद्धाच्या इथं सीज फायर झालं. असं जर युद्ध पेटलं असतं तर मग आपल्या सोर्स कोडसाठी आपण काय केलं असतं? आपले रॅफल काय घेऊन गेले असते? असे असंख्य प्रश्न आज लोकांसमोर आहेत. तिकडे सीज फायर का झालं याच्यावर अजून वादविवाद चालूच आहे. कधी म्हणतात पाकिस्ताननी सांगितलं, कधी म्हणतात अमेरिकेसोबत बोलणी चालू होती, कधी म्हणतात अमेरिकेसोबत बोलणं चालू होती पण ट्रेड नावाचा विषय नव्हता. अमेरिकेचा राष्ट्रपती म्हणतो की आम्ही ट्रेडची धमकी देऊन सीज फायर करवलं. ते म्हणतात पाकिस्ताननी आम्हाला हात जोडून विनंती केली म्हणून आम्ही त्यांची ऍक्सेप्ट केली. तुम्ही पण हात जोडून विनंती करा, POK मागा, ते देतो का पहा पाकिस्तान. पाकिस्तानने सीज फायर केल्या त्याच संध्याकाळी ड्रोन का पाठवले? त्यानंतर रोज पाकिस्तानमधनं आतंकी का भारतात येतात? BSFचा रिपोर्ट आहे की आतंक्याचे कॅम्प POK मध्ये पुन्हा सुरू झाले, ट्रेनिंग कॅम्प पुन्हा सुरू झाले, नवीन भरती आतंक्यांची पुन्हा चालू, अतिरेक्यांची पुन्हा चालू झालेली आहे. मग हे सीज फायर कशासाठी? कुठल्या टर्म्स अँड कंडिशनवर? कोणी बोलायला तयार नाही. आणि आता लेटेस्ट म्हणजे अमेरिकन सरकारच्या विरुद्ध त्यांच्या या ट्रेड पॉलिसीला घेऊन काही लोक तिथे कोर्टात गेले. अमेरिकन गव्हर्नमेंटनी कोर्टात, तिथल्या फेडरल कोर्टात एक अफिडेव्हिट दिलं. त्या अफिडेव्हिटमध्ये त्यांनी सांगितलं की आमच्या ट्रेड पॉलिसीनी काय चमत्कार घडवले, तर आमच्या ट्रेड पॉलिसीनी भारत आणि पाकिस्तानचं सीज फायर आम्ही करवलं. हे अमेरिकेचं सरकार आपल्या कोर्टात अफिडेव्हिट देतं आणि आपलं सरकार अजूनही अमेरिका खोटं बोलतंय हे बोलायला धजत नाही. कुठेतरी पाणी मुरतंय. त्यामुळे त्या रॅफेलच्या सौद्याचं भूत पुन्हा उभं राहिलेलं आहे. पण अशा गोष्टी तुम्हाला टेलिव्हिजन चॅनल आणि वर्तमानपत्रात जास्त पाहायला मिळणार नाही. कारण त्यांना वाटतं की हे सगळं त्या ऑपरेशन सिंदूरला ग्रहण लावेल. प्रश्न ग्रहण लावण्याचा नाही, प्रश्न आपल्या नेत्यांचा देश विकण्याचा आहे, देशाच्या सुरक्षेसोबत कॉम्प्रोमाइज करण्याचा आहे. त्यामुळे असे प्रश्न उचलले पाहिजे. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.